हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जसं आपण लास्ट व्लॉग्समध्ये बघतो आहे की मी स्किन केअर रिलेटेड प्रॉब्लेम्सवर व्हिडिओ बनवते. सो मला अजून एक रिक्वेस्ट होती की तू कोणता फेस वॉश यूज करते ते सांग. सो मी फर्स्ट ऑफ ऑल सांगेल की माझी जी स्किन आहे ती सेन्सिटिव्ह आहे. सो मी कॅज्युअली कोणतेही प्रोडक्ट और फेस वॉश घेऊन यूज नाही करू शकत. आय हॅव रिकमेंडेड बाय द डर्मॅटॉलॉजिस्ट, दॅट इज अ सोप, क्लीन 3 सोप मी यूज करते, जो मला एक डर्मॅटॉलॉजिस्टने रिकमेंड केला होता. बिकॉज मला खूप प्रॉब्लेम होता ॲक्ने अँड ॲक्ने मार्क्सचा. अजूनही तुम्ही बघू शकता काही ठिकाणी स्मॉल ॲक्ने मार्क्स अजूनही आहे आणि सिव्हिअर पिंपल प्रॉब्लेम्स पण होते मला. सो मी डर्मॅटॉलॉजिस्टने जो रिकमेंड केला आहे मला सोप, मी तोच यूज करते. त्याचं नाव आहे क्लीन 3 सोप. बिकॉज त्याने मला खूप छान रिझल्ट आला आहे. माझे पिंपल्स पण मिनिमाइज झाले, ॲक्ने मार्क्स पण कमी झाले आणि पिंपल्सचा जो प्रॉब्लेम आहे आय वूड डेफिनेटली से की तो 80% सॉल्व झाला आहे. सो जर तुमची स्किन माझ्यासारखी सेन्सिटिव्ह असेल किंवा पिंपल्स रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, ॲक्ने मार्क्स असतील, सो तुम्ही नक्कीच हा सोप यूज करू शकता. बट आय वूड डेफिनेटली सजेस्ट यू की तुम्ही हे यूज करायच्या अगोदर वॉट एव्हर इज युअर स्किन टाईप अँड वॉट एव्हर इज युअर स्किन प्रॉब्लेम्स, तुम्ही एकदा डर्मॅटॉलॉजिस्टला व्हिजिट करा. यू शो दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि जर ते रिकमेंड करतील सो तुम्ही नक्की यूज करू शकता. सी दिस वॉज माय प्रॉब्लेम, सो मला तो सोप सजेस्ट केलेला होता आणि मी तो यूज करते. आय गॉट द बेटर रिझल्ट अँड मलाही वाटतं की तुम्हालाही चांगला रिझल्ट मिळावा. सो तुम्ही नक्की यूज करू शकता क्लीन 3 सोप. बट एकदा तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडून सजेशन घेतल्यावर ते यूज केलं सो तर खूप चांगलं राहील. इट विल बी व्हेरी बेटर अकॉर्डिंग टू मी. सो येस, आजसाठी एवढंच. आणि अजून तुमचे काही रिक्वेस्ट असतील स्किन रिलेटेड तर तुम्ही मला नक्की DM करू शकता. आणि मी येस तुमच्या कमेंट्स वाचते. जर काही रिक्वेस्ट असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सो बस आजसाठी एवढंच आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू फॉर गिविंग युअर प्रेशियस टाईम फॉर माय व्हिडिओ अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय.